आमचा ग्रुप निघालाय पूजेसाठी। आमच्या किट्टीतल्या एका मैत्रिणीची आज पूजा आहे। तिने घराचं छान काम केलंय आणि आमच्या हिरोईनीचा 2-3 दिवसांनी बर्थडे आहे, तर ती आजच अशी मस्त रेडी झालेली आहे। छान पार्लरमधून आली, केस कटिंग केले आणि सगळ्यांची आमची धमाल आहे। आज मी मात्र अवतार घेऊन बसली आहे आणि ह्या सगळ्या अशा मस्त हिरोईनी बनून आल्यात। मैत्रिणीच्या घरी येऊन पोहोचलोय आणि फार सुंदर असं दर्शन आल्या होते। तर इथे पूजा मांडलेली आहे, मस्त पाहू शकता। खूपच सुंदर अशी देवाची पूजा मांडलेली आहे आणि आता मी तुम्हाला असं छान घराचं डेकोरेशन दाखवते। खूप सुंदर असं घर बनवले आणि आता इतर बाकीच्या मैत्रिणी माझ्या येते। पाहूया आपण कोण कोण आले। हाय 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 बस बसा। आजी तुझ्या बाजूला बस जा, चावी बघा। अरे नको त्यांना बसला, मी खाली बसले। अशी सुंदर तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। वाव, एकदम छान, खूप सुंदर, गोड दिसते एकदम। आणि आज हिच्याच घरी पूजा आहे आणि आम्ही सगळ्या किट्टीच्या मैत्रिणी तिच्याकडे आलेलो आहे। थँक्यू आल्याबद्दल सगळे थँक्यू। तर असा गोंधळ चालू आहे कारण आम्ही एकत्र आल्यावर कुणी शांत बसत नाहीये। मग आम्ही मैत्रिणी कसं समजायचं? हो ते तर आहेच। छान केलंय। आम्ही आमच्या आधीच येऊन बसलेले आहे। त्याही आमच्या मैत्रिणी आणि मस्त आम्ही पूजेला आलोय सगळे। ही मैत्रिणीची मुलगी आहे आणि छान प्रसाद वाटायला बसलेली ती आता सगळ्यांना। आता आम्ही सगळ्यांनी छान सत्यनारायण देवाचे दर्शन घेतले आणि सगळ्यांनी मस्त प्रसादही घेतला आणि खरंच तिने खूपच सुंदर घर केलं होतं।
कोणाला वाटेल ते. So काय बोलते? सो कुठे जायचंय आपल्याला आता? लालबाग, दादर. मग काय डेट फिक्स केली का नाही? नाही. अजून गणपती यायला टाइम आहे आणि आमच्या बायका फुल उत्साहामध्ये आम्हाला लालबागला जायचंय. लालबागचा राजा गेल्यावर अनंत चतुर्दशी नंतर. हे बघा, आता ज्योती सांगते. ज्योती कसं जायचं प्लॅनिंग त्यांना सांग. कर्तव्य आहे पण कधी ते माहित नाही. हो नो, म्हणजे प्लॅन तर केलाय, शिजायला तर ठेवलाय, शिजतोय का नाही ते आम्ही सांगू.